पालक तर नेहमीचा साधाच आहे, पण याला एवढी जबरदस्त चव आली तरी कशी? फक्त करण्याची थोडीशी पद्धत बदलवली की पूर्ण भाजीची चवच बदलते. माझ्या घरात तर ही ऑल टाईम फेवरेट भाजी आहे. अगदी आठवड्यातून 2-3दा जरी ही भाजी खायला दिली सर्वांना तर अगदी आवडीने खातील. तर चला मग कशी करायची ही पालकाची भाजी ते सांगते तुम्हाला. तर आता आपल्याला इथे समप्रमाणात तूर डाळ आणि मुगाची डाळ घ्यायची आहे. इथे पाववाटी मी दोन्हीही डाळी घेतलेल्या आहेत, म्हणजेच पाववाटी मुगाची डाळ आणि पाववाटी तुरीची डाळ. आता दोन्हीही डाळी सर्वात आधी आपल्याला धुवून घ्यायच्या आहे. आणि हो, रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक करायला विसरता. आता डाळी धुतल्यानंतर डाळीच्या वर अर्धा ते 1 इंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे. त्यामुळे डाळी चांगल्या शिजल्या जातील. आता इथे 3 ते 4 हिरव्या मिरचीचे काप करून घेतलेले आहेत. ते सोबतच आपल्याला शिजवायचे आहेत डाळीसोबत. आणि अगदी पाव चमचा एवढी मी हळद घातलेली आहे. त्याचबरोबर चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे आणि अगदी 2 चिमूट एवढा हिंगसुद्धा घालायचा आहे. आता कुकरचं झाकण बंद करूया आणि 2 शिट्या काढून घेते कुकरच्या, म्हणजे डाळ आपली छान शिजली जाईल. तोवर आपण भाजीसाठी लागणारी पुढची तयारी करणार आहोत. तर सर्वात आधी इथे एक मध्यम आकाराचा कांदा तसाच एक मध्यम आकाराचा मी टोमॅटो घेतलेला आहे. दोन्ही आपल्याला आता चिरून घ्यायचे आहेत. कांदा बारीक असा चिरायचा आणि टोमॅटो हलकासा जाडसर तुम्ही चिरला तरीही चालेल. आता या भाजीसाठी फार मोठं असं काही साहित्य आपल्याला लागणार नाही. रोजच्याच वापरातील साहित्य लागणार आहे इथे आपल्याला. आणि कढीपत्ता आवर्जून या भाजीमध्ये तुम्ही वापरा, खूप छान चव लागते. आता मी एक जोडी पालक इथे आधी तोडून धुवून घेतलेला होता. आता हा पालक शक्य होईल तितका बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर आता पालक मी आधी पूर्ण चिरून घेते आणि या भाजीमध्ये जर तुम्ही चिंचही थोडीफार घातली तरीही भाजीची चव आणखीनही वाढेल. तर आता पालक आपला बारीक चिरून झालेला आहे. आता कुकरही गार झालेला आहे, तो उघडून दाखवते तुम्हाला डाळी कशा शिजलेल्या आहेत. तर आता इथे आपली जी डाळ आहे ती चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेली आहे. पण आता इथे रवीने घोटून घेण्यापेक्षा आपण चमच्यानेच ही एकसारखीशी जी डाळ आहे ती तयार करून घेणार आहोत. आणि पाणी बघा अगदी प्रमाणात आपण इथे घातलेलं होतं डाळ शिजताना. आता ही डाळ आपण फोडणीला घालणार आहोत. सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर आता इथे तेल गरम होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. इथे मी अर्धी ते पाऊण पळी तेल घातलेलं आहे. सर्वात आधी पाव चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली फुटू द्यायची आणि नंतर मग यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत पाव चमचा. तेही चांगले फुलू द्यायचे. आता यामध्ये आपण आलं लसूण ठेचून न घालता चांगलं असं बारीक त्याचे तुकडे मी करून घेतलेले आहेत. नाश्त्याचा जो चमचा असतो त्याने 1 चमचाभर आपल्याला इथे लसूण यामध्ये घालायचं आहे. या भाजीसाठी लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. आणि अर्धा इंच आलं ते मी असं जाडसर ठेचून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत. तर भरपूर असा कढीपत्त्याचा या भाजीसाठी वापर करायचा. तर आता इथे सर्व घातलेलं साहित्य तेलामध्ये चांगलं सुरुवातीला परतून घ्यायचं आपल्याला. लसूण चांगला तेलामध्ये परतला गेला पाहिजे, म्हणजे त्याचा कचवटपणा पूर्ण निघून जाईल. आणि आपण जो कांदा चिरून ठेवलेला होता तो आता घालायचा. कांदाही हलकासा गुलाबी रंग याला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता कांदा हलकासा त्याचा रंग बदलला की मग आपण पुढचं साहित्य यामध्ये घालणार आहोत. ही भाजी करायला खूप साधी सोपी अशी आहे, पण भातासोबत किंवा चपातीसोबत इतकी छान लागणारी आहे की अगदी चुरून मुरून खाल्ली तरीही तुम्हाला परत परत ही भाजी खावीशी वाटेल. तर आता इथे आपण कांदा हलकासा गुलाबी रंग याला आला की टोमॅटो जो बारीक चिरून घेतलेला होता आपण तो घातला. टोमॅटो इथे जास्त शिजवायचा नाही, पण हलकासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे कोरडे मसाल्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला, हळद, त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घातलं. हिरवी मिरचीसुद्धा भाजीमध्ये घातलेली आहे आपण, त्यामुळे लाल तिखट अंदाजाने घालायचं. आणि आता बारीक चिरून घेतलेली आपण कोथिंबीर भरपूर अशी घातलेली आहे. आता हे सर्व साहित्य परतत असताना टोमॅटोही आपला चांगला सॉफ्ट होणार आहे. आता हे सर्व साहित्य चांगलं परतून झालं की मग आपण यामध्ये सुरुवातीला पालक घालून घेणार आहोत. असा जेव्हा आपण पालक या फोडणीमध्ये घालतो तेव्हा त्याचा छान हिरवा रंग तर राहतोच, पण भाजीची चवही छान लागते. आता हा घातलेला पालक आपल्याला या फोडणीमध्ये चांगला एकजीव असा करून घ्यायचा आहे. आता हा पालक आपण हलकासा वाफवून घेणार आहोत, फक्त मिनिटभरासाठी. पण गॅसची स्पीड मीडियम ठेवायची, म्हणजे पालकाला पाणी सुटतं. आणि झाकण अजिबातही ठेवायचं नाही. आता मिनिटभरानंतर यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालून घेणार आहोत. आणि आता कुकरमध्ये थोडं मी पाणी घालून घेते. तर आता इथे आपण फक्त
थोडंफार पाणी घातलेलं आहे यामध्ये, पण तुम्हाला थोडी पातळ अशी भाजी हवी असेल तर मग पाण्याचं प्रमाण थोडंफार वाढवू शकता. चवीनुसार यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे. आता परत एकदा भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आपल्याला. आता ही भाजी तुम्ही अशीही खाऊ शकता, याला छान उकळी येऊ द्यायची पण, आणि नंतर मग मस्त भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. पण आता याची चव आणखीन वाढावी यासाठी आपण यामध्ये बघा चमचाभर असं दाण्याचं कूट घातलेलं आहे जाडसर. आता हे कूट घातल्यानंतर हलकीशी भाजी आपण उकळवून घेणार आहोत. पण अजूनही ही टेस्टी लागावी यासाठी आपण आता यावर एक तडका देणार आहोत. तर आता मी त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम चांगलं असं करायचं. मस्त त्यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेतलेले आहेत आणि लाल तिखट घालायचं आहे. तुम्ही इथे लसूणचाही वापर परत करू शकता, पण लसूण भाजीमध्येच मी भरपूर घातलेला होता आणि मस्त हा तडका आपल्या भाजीवर द्यायचा. तर आता इथे जर तुम्ही तेलाऐवजी साजूक तुपाचा जर वापर केला तर त्यामुळे ही भाजी छान लागते. आता वरून परत आणखी कोथिंबीर घातलेली आहे. भाजी व्यवस्थित अशी एकत्र करून घ्यायची आणि मंडळी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.